welcome all of you. We know all about today's activity. On 26th April 2026, we all gather here on the occasion of celebration of World Intellectual Property Day, which is jointly organized by IIC, Department of MME and NIT Kolhapur. This activity belongs to third quarter of to respected Oliveri sir, Training and Placement Officer, NIT Kolhapur, to felicitate. Okay, thank you. Now I would like to request to celebrate World Intellectual Day, and on this occasion we have a very intelligent resource person, and who is working as a vice president of Microwave Consultancy and Services. He has more than 18 years of experience to file various patents in different domains. So I once again welcome our today's chief guest, and I request to proceed for the further session. Thank you. सुरू करूया, लवकरच संपूया. तुम्हालाही जायचं आहे, पण तुमच्या या इंजिनिअरिंगच्या लाईफमध्ये हा विषय खरं तर खूप महत्वाचा आहे. पण आता इतक्या छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण त्याच्यामध्ये कव्हर करू. ओके, तो सगळ्यात पहिला असं सेशनचं इंट्रोडक्शन सरांनी करून दिलं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणून बेसिकली जिथं आपल्याला लँड आपण म्हणतो ना, ते बच्चनच्या मीटिंग सांगतो ना, क्या आहे मेरे पास, सांगतो ना तो, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, क्या आहे तुम्हारे पास, सांगतो ना. तर त्या प्रॉपर्टीचं मिनिंग काय, तर जिथं ज्या फिजिकली गोष्टी आपल्याला दिसतात, ज्याला लिगली आपण आपलं आहे असं म्हणू शकतो, अशा ठिकाणी आपण त्या प्रॉपर्टीला प्रॉपर्टी हे असं समजून आयडेंटिफाय करू शकतो. पण समजा एखादा रात्री बसण्याचा काहीतरी धंदा आपल्याला काहीतरी आला बाहेर भेटला असं जर वाटायला काहीतरी, पण समजून घ्या की तुम्हाला तिथे त्याला रोखण्यासाठी काय ऑप्शन नाही. जर तुमची गाडी कुणीतरी उचलून घेतली तर तुम्ही त्याला लगेच पुढून पोलिसांकडे द्याल, म्हणाल ही गाडी माझी आहे. पोलिसांना कशी, हे बघा डॉक्युमेंट, लिगल प्रॉपर्टीचे राईट्स तुमच्याकडे असतात. करेक्ट. मग ज्या गोष्टीचे राईट्स तुम्ही प्रोटेक्ट करण्यासाठी लिगल व्हॅल्युएशन दाखवता, त्याच्यात कायद्यात तरतुदी सगळ्या तुमच्याकडे असतात. आता पहिल्या केसमध्ये आपण म्हटलं की थॉट आला होता. आपण त्या थॉटला कशात दिसणार आहे, हातात येणार आहे, कुठं दाखवू शकणार आहे, अरे हा माझा मध्ये त्यांची परमिशन घेऊन, त्यांच्याकडून लिगली परमिशन घेऊन त्याचे पैसे पे केलेले असतात, रॉयल्टी दिलेली असते, आणि मगच त्याच्याबद्दल ते यूज करू शकतात. ओके, सो एक कॉपीराईट प्रोटेक्ट पण करतो आणि अर्निंग पण देतो. फॉर एक्झाम्पल, मायकेल जॅक्सन सगळ्यांना माहिती आहे. आता तो सध्या आपल्याकडे इथं जगात या हयात नाही आहे, पण स्टील अजून सुद्धा त्याच्या फॅमिलीला अजूनही लाखो करोडो डॉलर्स मिळत आहेत. कशामुळे मिळत आहेत, तर त्याने त्यावेळेला जेवढे सॉंग्स क्रिएशन, जेवढे काही त्याचे परफॉर्मन्स कॉन्सर्ट केले, त्या सगळ्याचं जिथं जिथं यूज होतो त्याची रॉयल्टी म्हणून त्यांच्या फॅमिलीला ते पैसे दिले जातात. ओके, आता त्यांच्या फॅमिलीला पैसे दिले आहेत, तर मग या कॉपीराईटची लाईफ किती असेल, कोण सांगू शकेल किती असते लाईफ? किती? एक्झॅक्टली, मित्रासाठी टाळ्या. ओके, आता याच्यात थोडंसं मी ऍडिशन